सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुयारी वीज वाहिनीचे वैयक्तिक स्वार्थासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने काम थांबवल्याचा आरोप एसटी इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यकारी संचालक यांनी केला आहे। कुडाळ ते मठ रस्त्यावर भुयारी वीज वाहिनीचे काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ते काम रोखून तक्रार दाखल करण्यात आली होती। याबाबत कुडाळ पोलीस एसटी इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यकारी संचालक भीमराव घाटुळे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती। यावर संचालक भीमराव घाटुळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने वैयक्तिक स्वार्थासाठी काम थांबवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे। काल कुडाळ मठ या महामार्गालगत एनआरएमपी प्रोजेक्ट अंतर्गत भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम चालू होतं। ते काम चालू असताना पीडब्ल्यूडीच्या व पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पीडब्ल्यूडीच्या जेईनी मिस्टर बामणे यांनी प्रत्यक्षरित्या येऊन सदर कामाचा पंचनामा करून 2 जेसीबी व मशीन ड्रम उचलण्याचे मशीन पोलीस स्टेशनला हजर केलेले आहे। ते हजर केल्यानंतर दिनांक आज त्या सर्व मशिनरीची कागदपत्रे ची पूर्तता करून श्री जाधव मॅडम यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य करून ती वाहनं पाठीमागे पाठवली आहे। येऊन भूमिगत विद्युत वाहिनीचं काम जे चालू होतं ते अचानकपणे थांबवलं। महावितरणने म्हणजे पीडब्ल्यूडीने रस्त्याची झालेली पडझड दुरुस्तीसाठी एस्टिमेट महावितरणला सबमिट केलेला आहे व थोड्याच कालावधीमध्ये ते पैसे भरून रोड रिस्टोरेशनचं काम पीडब्ल्यूडी करणार आहे। असे असताना सुद्धा पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याने वैयक्तिक स्वार्थापोटी ते काम थांबवलं व माझं वाहनांचं व माझ्या लेबरांचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केलेलं आहे। ही योजना भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याची हे जनतेला 24 तास विद्युत पुरवठा मिळावा ही कल्याणकारी योजना असताना सुद्धा पीडब्ल्यूडी आपल्या वैयक्तिक पीडब्ल्यूडीचे अधिकारी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी सतत काम आणत आहेत। सिंधुदुर्गच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ही योजना चालू आहे। स्वतः भीमराव घाटुळे एसटी इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड पुणे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर।